यानी 365 दिन का लंबा इंतजार और 365 दिन किसने देखे भाई, यहाँ पर हफ्ता मुश्किल से गुजरता है। 4 ओवर का ये मुकाबला क्योंकि पिछले मैच में इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक हमें देखने को मिला। खूबसूरत बल्लेबाजी हर्षल मडवी, क्योंकि जबरदस्त गेंदबाजी जबरदस्त बल्लेबाजी इनके माध्यम से हमें नजर आई और इस इनिंग के बदौलत उन्होंने पिछला मुकाबला वहां पर आसानी से जीत लिया। मैच आखिरी गेंद तक गई थी, एक गेंदों पर 6 रनों की जरूरत थी और लगभग 6 से 7 हजार रुपया उस छक्के के लिए लगे थे इनामी राशि, लेकिन यहाँ पर न गेंदबाज ने वो राशि जीती न बल्लेबाज ने, वो राशि जो लगाते उसकी जेब में वापस चली गई। चलो यहाँ पर दोनों बैटर इस वक्त मैदान के अंदर सलामी जोड़ी जिन्होंने पिछले मैच में अच्छा कारनामा दिया, अच्छा अंजाम दिया। तो यहाँ पर टॉस जीता था जय जतीन इस टीम ने और टॉस जीतने के बाद निर्णय लिया पहले क्षेत्ररक्षण यहाँ पर करेंगे और बल्लेबाजी के लिए यहाँ पर स्मिथ 11 को यहाँ पर आमंत्रित किया। बल्लेबाजी के लिए आइकॉन खिलाड़ी पिछले मैच के हीरो संदेश पाटिल इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर और गेंदबाजी ट्रैक पर तन्मय पाटिल, यानी ये लड़ाई है पाटिल और पाटिल के दरमियान। अब फिर से ये एक अगला ये ऐसा जो मुकाबला जो आइकॉन टू आइकॉन इस वक्त हमें नजर आ रहा है। पहली गेंद डाउन द लेग गेंद हमें देखने को मिली, एम्पायर ने देखा जाना जांचा परखा, उसके बाद में डिसीजन दिया वाइड प्लस 1 रन। खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे जे माझे मायबाप प्रेक्षक असणार आहे तुमच्यासाठी मात्र खुश खबर असणार आहे, कारण उद्या आपण जर विचार केला तर माझ्या मायबाप प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मात्र इथं केला जाईल आणि त्याच्यासाठी पारितोषिक असणार आहे कूलर आणि एक सोन्याची अंगठी। खरं तर श्रीमंताची स्पर्धा आहे, नवी मुंबई म्हटलं तर आगली कोळी म्हटलं तर श्रीमंत गाव। खरं तर आज आपण जर विचार केला तर गाव राहिलेलं नाही, आपण जर आजूबाजूला बघितलं तर आपल्याला चारी बाजूला मात्र टॉवर्स मात्र दिसत आहेत आणि या चारी टॉवर्सच्या मध्ये मात्र हा तळवलीचा सुंदर असा ग्राउंड आणि त्या ग्राउंडच्या आतमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा, अर्थातच तळवली प्रीमियर लीग 2025 आगरी कोळी लोकांची स्पर्धा। आगरी कोळी म्हटलं तर सर्वात भारताचा प्रामाणिक माणूस आणि आगरी कोळी म्हटलं तर प्रमुख व्यवसाय काय आहे तर मासेमारी। मासेमारी करत असताना भल्या भल्या लाटांचा सामना, ते ऊन असेल पाऊस असेल वारा असेल वादळ असेल, त्यांना मात्र सामोरला जाणारा आमचा आगरी कोळी बांधव 4 षटकांचे सामने। खरं तर आज आपण आगरी कोळी बांधव मात्र खेळताना दिसत आहेत आणि उद्या आपण जर विचार केला तर तळवलीचे जेवढे ओपन जे खेळाडू आहेत त्यांना मात्र संधी दिली जाईल। बघा ही वेगळी फॉर्मॅट आहे आणि एक वेगळी स्पर्धा आहे। घनसोली गावामध्ये मागील शनिवार रविवारमध्ये तिथं मात्र आगरी कोळी लोकांच्या माध्यमातून ती स्पर्धा झाली, संपन्न झाली आणि खरं तर गाव पण काय आहे माणुसकीला माणुसकी जपणारा हा नवी मुंबईची सर्व गावं आहेत, मग घनसोली गाव असेल किंवा तळवली गाव असेल, पुढे गोटवली गाव असेल, जुहू गाव असेल, कोपर खैराने गाव असेल, ही माणुसकीला माणूस जपणारी सर्व गावं आहेत। हो पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू मात्र बघायला भेटला, पंचांनी पुन्हा एकदा मात्र शहानिशा केली, तदनंतर मात्र इशारा केला इट इज अ वाईड बॉल। बघा एकही चेंडू मात्र झालेला नाही आहे आणि फलंदाजी टीमला मात्र गिफ्ट मात्र दिले या गोलंदाजाने, अर्थातच 3 धावा। खरं तर आज एक कोपरखान्याचा गोड आवाज मदन मुकादम सर यांचं इथं आगमन झालं आणि सुंदर असं पर्सनॅलिटी आणि एक ऍक्टर म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आणि कोपरखान्याचा एक गोड आवाज आहे, यांचा सुद्धा मात्र आवाज पुढच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे। बघा ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे, हँडसम चेहरे सुद्धा आमच्या गावामध्ये आहेत। हो इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र बघायला भेटला, आता बघायचंय पंचांचा इशारा मात्र आलाय, मिळाल्या 4 धावा डीजे। बघा मैदानाच्या आतमध्ये आयकॉन वर्सेस आयकॉन हा सामना मात्र आपण घोषित करूया, सुरू आहे।
म्हणजे दोन आयकॉन खेळाडू मागील मॅचचा हिरो आपण जर फलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दोघांनी मात्र मॅन ऑफ द मॅच घेतलाय. संदेशनी मॅन ऑफ द मॅच घेतलाय, तन्मयनी मात्र मॅन ऑफ द मॅच घेतलाय. हो इथं मात्र काय चेंडू होता, वेगवान चेंडू होता. खरं तर ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसंच मात्र या स्वतःच्या गोलंदाजाला पेस पसंत आहे. नाव आहे तन्मय. खरं तर थोडासा क्रॅम आला. मी अगोदर सांगितलं की वारंवार तुम्ही पाण्याचा वापर करा. बघा ह्युमिडिटी मात्र अगर वाढली तर डॉक्टरसुद्धा सांगतात की तुम्ही लिंबू पाणीचा वापर करा किंबहुना पाणीचा वापर तुम्ही जास्त करा. त्या कारण डिहायड्रेशन मात्र तुम्हाला होणार नाही आहे. नक्कीच हा उन्हाचा तडाखा येणाऱ्या काळामध्ये, कालच आम्ही न्यूजमध्ये ऐकलं की मुंबई, नवी मुंबईमध्ये खरं तर एक तुफानी मात्र गरमी मात्र यांचं दाखल होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. फटका फसला आहे, खेळाडू चेंडू खाली येत आहेत आणि हे काय घडलं, एक जबरदस्त झेल. म्हणजे 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल पकडला. यस डीजे. काळजी घ्या प्रत्येक खेळाडूनी. तन्मय दादा, खरं तर तुझ्यासाठी खुशखबर आहे. तुमचेच परम मित्र विराजजी, वेदांत पाटीलजी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र देण्यात येईल. वेद पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. खरं तर बक्षिसं मात्र इथं मात्र लावली जात आहेत. खरं तर समालोचकाला पण बक्षिसं मात्र इथं भेटलंय, म्हणजे मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि महेश अंबो पाटिल यांच्या माध्यमातून आईवा झेल, अर्थातच माझे माई बाप प्रेक्षक, अब देखिए यहाँ पर जितने भी हमारे माई बाप प्रेक्षक है, अगर आप कैच पकड़ते तो आपको 200 रुपये का कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा. ओ बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि हे काय घडलं, मोये मोये. खरं तर इंडिया गेटमधनं चेंडू रफू चक्कर झाला, फरार झाला. आता फलंदाज काय करतायत, दुसऱ्या धावांचा प्रयत्न करतायत. दादा धावू नका, कारण जीव धोक्यात. बघा आता बघायचं आहे का निमे ट्विस्ट आणि बॅटरला मात्र माघारी परतावं लागणार आहे. मी अगोदर सांगितलं फलंदाज करतात काय, खरं तर धोका पत्करलाय आणि तो धोका लागलाय. यस डीजे. नाहीये, मी अगोदर सांगितलं दादा तुम्ही करताय का. खरं तर तुम्हाला मात्र हेरलं, ज्यांनी मात्र थ्रो केला आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या आणि दादाला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर यश पाटील. खरं तर पुन्हा एकदा तेच चित्र, त्याच ठिकाणी मात्र चेंडू गेला. म्हणजे खडे खडे मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला, तो प्रयत्न कुठेतरी मात्र सक्सेसफुल झाला आणि शेवटचा चेंडू आहे. आयकॉन खेळाडू म्हणून एक चेंडू बाकी आहे. खरं तर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या संघाचं नेतृत्व करत असताना खरं तर तन्मय पाटील स्मिथ 11 या संघाचं मात्र नेतृत्व करतायत. सॉरी जय जतीन या संघाचं मात्र नेतृत्व करत असताना आणि प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना एक दर्जेदार गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन बॅटर आपण जर विचार केला तर यश पाटील. आता कशा प्रकारे मात्र यश पुढचा चेंडू मात्र खेळणार आहेत, कारण 4 षटकाचा एक छोटासा फॉर्मॅट आहे. पुन्हा एकदा मात्र आपण जर विचार केला तर गुडलँड स्पॉटमध्ये मात्र चेंडूची पिचिंग आणि शेवटचा चेंडू झालाय गोड, अर्थातच आलाय निर्धाव चेंडू. पहिलं षटक मात्र संपुष्टात,
पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर एक गडी मात्र माघारी परतला आहे आणि स्मिथ 11ची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. डीजे पायरी एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कणाची धन्यवाद. सध्याच्या घडीला मात्र प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि आपण जर विचार केला तर 69 माझे मायबाप प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा मनमुराद मात्र आनंद घेत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि सबस्क्राईब बघा चोपल 1 आणि चोपल 1 म्हटलं तर काय स्वागत केलंय. मात्र आपण जर विचार केला तर की स्कोरर हा यूट्यूब चॅनल आयलो पाया पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका मात्र बघायला भेटला. पंचांनी मात्र एक धाव घोषित केली. घोषांती घेऱ्यामध्ये चेंडू जात असताना धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. 2 विकेट मात्र माघारी परतलेत. 4 षटकांचे सामने आहेत. एका ठिकाणी जय जतीन वर्सेस आपण जर विचार केला तर स्मिथ 11 हे 2 संघ मात्र एकामेकासमोर मात्र कुरगुड्या करताना दिसत आहेत. खरं तर मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, नवी मुंबईची स्पर्धा आणि आज आपण आहोत नवी मुंबई अर्थातच तळवली गावामध्ये एक दिमागदार मात्र क्रिकेटचा कुंभमेळा. खरं तर आगळी कोळी खेळाडू मात्र खेळताना दिसतात या स्पर्धेमध्ये. खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनीय दिवस. खरं तर दमदार आमदार आदरणीय श्री रमेशदादा पाटील यांच्या सुभाषे मात्र स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा मात्र या गोलंदाजाचं कौतुक करूया. लेजंड गोलंदाज आहेत. वय वर्ष किती आहे यस वय वर्ष 56. गोलंदाजी ट्रॅक वरती अभिमन्यू. हो अगर अभिमन्यू दादाची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आणि विकेट मात्र घेतलाय. बघा हे तलवली गावाचं क्रिकेट आहे. हे तलवली गावाचं फिटनेस आहे. आपण 65 वर्ष, 63 वर्ष, 56 वर्ष, 55 वर्ष, 45 वर्ष, 30 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्ष, 12 वर्ष, सर्व वर्ष धोक्याचं. डीजे यांनी मात्र अगर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे एक पकडली तर तुम्ही 200 रुपये तर लागूच आहे. म्हणजे तळवली गावचं एक असं गाव आहे म्हणजे झेल पकडण्यासाठी मात्र बक्षीस लावले जात आहेत. खरं तर मागील मॅचमध्ये आपण तर 1000 रुपये बघितलं, कॅशसाठी 500 रुपये बघितलं. नरेश पाटील विराज भाई. नरेश पाटीलजी तुमच्यासाठी खुशखबर. तुमचे मित्र विराज पाटील यांच्याकडनं खरं तर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज.
हा विराज पिंपरे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ हो हो, काय फटका, खडे खडे. आणि मात्र एका हाताने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटला. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा. डीजे फलंदाजाला मात्र जीवनदान एक मुभा. आता बघायचं आहे झेल सुटल्यानंतर आक्रमक पवित्रा मात्र दाखवेल काय हे फलंदाज. आता मात्र बघायचं आहे. नाव आहे फलंदाजाचं यश पाटील. बघा नावातच यश आहे आणि नक्कीच तुम्हाला यश इथं कमवावंच लागणार आहे. काय चेंडू होता. खरं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूनी घेतलं वळण आणि फलंदाजाला चेंडू काय समजलेला नाही आहे. खरं तर पुन्हा एकदा गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. संदीप सध्याच्या घडीला चौकार आल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. म्हणजे लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येणार आहे का काय हा प्रश्न नक्कीच पडला आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं खेळ म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी फेल आहे, प्रिडिक्शन आपण करू शकत नाही आहे. काय होऊ शकतं. पुढे सरसावले, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूनी गिरकी घेतली आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. खरं तर आठवण आली पुन्हा एकदा शेनवन सरांची. खरं तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज लेग स्पिनर आज आपल्यामध्ये नाही आहे, पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मान देऊया आणि श्रद्धांजली देऊया. काय गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊ मित्रांनो. फक्त 6 धावा खर्च केल्या. खरं तर लगातार 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे. बघा ताल्या वाजत नाही आहे. म्हणून मी सांगतो तुमच्या गावातले खेळाडू आहे, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो ताली ना वाजवत ना त्याला साला कंजूस आणि मक्की ज्यूस म्हणतात. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. बघा हा डायलॉग बोलल्यानंतर किती पॉवर आली. म्हणून मी का बोलतो, मला हा वारंवार तुम्ही डायलॉग बोलायला लावू नका. कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे, तळवली गावाची स्पर्धा आहे. तळवली गावाचे आजी माजी खेळाडू मात्र खेळताना दिसत आहेत. वय वर्ष 65 ते वय वर्ष 12 पर्यंतचा खेळ जे खेळाडू आहेत ते आपल्याला बघायला भेटले. आता 56चे खेळाडू आहेत. म्हणजे बघा ना काय फिटनेस आहे आणि हा फिटनेस तुम्हाला इथंच बघायला भेटणार आहे. खरं तर आगली कोहली म्हटलं तर प्रचंड मेहनती माणूस. आज आपण नवीन पिढीला बघतोय की त्यांच्या पायामध्ये 4000ची बुटं, 2000ची ट्रॅक आणि आमचे जे जुने जे खेळाडू आहेत स्लीपर चप्पलवरती मात्र क्रिकेट खेळणारे, बॅटीचा पण ठाव ठिकाणा नसेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर आज मात्र आपण म्हणूया की सोन्याचे दिवस आलेले आहेत. विचारा तुमच्या लेजंड खेळाडूला की तुम्ही कशी स्पर्धा खेळलेत. आणि मेन म्हणजे यूट्यूब तर नव्हताच तेव्हा. आता हे बाहुबली आपण विचार केला तर तळवली गावाचे पण फटका बाहुबली सारखा नव्हता. चला मनीलाल पाटील अगर तुम्ही झेल पकडला तर भूषणकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. बरोबर दादा, थँक्यू. खरं तर लो स्कोरिंग मॅच नक्कीच मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. हा यस आयवा कॅच. आपण जर विचार केला तर महेश अंबो पाटील सर मात्र इथं आमच्या मागे उभे आहेत, सकाळपासून उभे आहेत आणि आयवा झेल अजून कोणी पकडलेला नाही आहे. बाबांनो झेल पकडा आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. प्रेक्षकांना फक्त बघा मुभा आहे. 200 रुपये म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे.
हार्ड ट्रॅकरचा चेंडू शॉर्ट ऑन पुल, फटका फसलाय आणि हा खेळाडू मात्र चुकी करणार नाही आहे. खरं तर आयकॉन खेळाडू तन्मय पाटील सध्याच्या घडीला काय दर्जेदार क्षेत्ररक्षण असेल, मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, आज दिवस मात्र तन्मयनी गाजवलाय. पुन्हा एकदा मात्र फलंदाज माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता त्यांच्याजवळ फक्त आपण जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ उर्वरित आहे आणि 4 चेंडूमध्ये मला वाटतं या 24 धावा दादा. यस, गोलंदाज सूरज मात्र काय दर्जेदार, म्हणजे सूरज नव्हे तर आपण या 4ही गोलंदाजाचं कौतुक करूया. काय दर्जेदार गोलंदाजी बघा, कुठलाही मोठा फटका अजून आलेला नाही आहे. आता बघायचा पुढचा चेंडू आणि पुढचा शॉट कसा असणार आहे. फ्रंट फुटला आले, चेंडूला उडवला, काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र तिथं खेळाडू आहेत. आता बघायचा धावबांची संधी निर्माण झालेली आहे पण चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाहीये. कुणाल भाई, तुम्ही अगर षटकार मारला तर भूषण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, म्हणजे बक्षीस मात्र लावले जात आहेत. यस, धन्यवाद. काय सुंदर मात्र जेवण होतं, आम्ही सुंदर जेवणाचा मात्र आज आस्वाद घेतला. खरं तर व्हेज जेवण होतं आणि व्हेज जेवण म्हटलं तर कुठेतरी आज आरोग्यासाठी चांगलं आहे, लक्षात घ्या. आणि उद्या तर दादांनी ओपनच केलं की नॉनव्हेज, म्हणजे आमचे गावन जवऱ्या कोंबड्या बकऱ्या त्यांना मात्र आम्ही आया आणू न, समजून जा मग मक्षी काय होणार आहे ते. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. सूरज मात्र 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. लो फुलटॉस चेंडू होता बघा, लो फुलटॉस चेंडू सुद्धा मात्र टायमिंग होत नाही आहे, म्हणजे काय गोलंदाजी आहे. धावबादची संधी आणि मात्र फलंदाज होत आहे धावबाद डीजे. सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान 27 धावा, शेवटचे 2 चेंडू बाकी. धन्यवाद डीजे. खरं तर पार्थ इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आमचे विराज भाई मात्र इथं उपस्थित आहेत. खरं तर एक मोठं मन करून विराज भाई तुमच्यासाठी अजून एक, भाई तू कितना ब्यूटीफुल है, रूप तेरा वंडरफुल है, आज प्रोग्राम तेरा हाऊसफुल है क्योंकि तू बडा पॉवरफुल है. खरं तर पॉवरफुल व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठावरती मात्र बसलेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका राहुल पाटील या तळवली गावाचा ब्लास्टर फलंदाज सध्याच्या घडीला मात्र दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याजवळ आता जर विचार केला तर 2च चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू दादा तुम्हाला सीमारेषा पलीकडे धाडावंच लागणार आहे, कारण आपण धावसंख्येचा विचार केला ना 27 धावा. ह्या ग्राउंडचा आपण पार एव्हरेजचा विचार केला तर 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 50+ धावा कुठल्याच पाहिजे, तर तुमच्या गोलंदाजासाठी काहीतरी आहे. खरं तर सूरजनी मात्र दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे. 4ही गोलंदाजांनी वाखण्याजोगी पदललित दाखवला आणि या तलवली गावाचा छोटा तीर घाव करे गंभीर डीजे. मात्र आपण जर विचार केला तर षटकार आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 33 धावा. अजून एक मात्र मोठा बिग हिट येईल का ते बघायचं आहे. ती क्षमता मात्र या फलंदाजाकडे आहे. नाव आहे राहुल पाटील. पदललित दाखवलं, वारे वा राहुल पाटील आल्या आल्या 2 षटकार. दादा यांना मागे का पाठवलं. खरं तर 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या झाली ती 39 धावा आणि एक सन्मानजनक स्कोर मात्र उभा केलाय. खरं तर जय जतीन या संघासमोर खरं तर एक सन्मानजनक स्कोर. राहुल पाटीलची अगर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. 2 चेंडूचा सामना केला आणि 2 षटकार मात्र ठोकलेत. यस डीजे.
शेवटची गोलंदाजी आपण उद्या पाहणार आहोत, कारण ओपनचा जो गट आहे तो उद्या खेळवण्यात येणार आहे. चला, मॅच क्रमांक सेमीफायनल दुसरी टॉस आम्ही टॉस या मंचावर घेणार आहोत. कोणचे विनोद नाही कोणच्या शुभ कोणतरी पाहुणा कोण बघ नाही पाहुणा कोण बघ मदन लगे. चला मदनजी मुकादम आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. एक उत्कृष्ट कलाकार, ॲक्टर, समालोचक फ्रॉम कोपरखेळणे, त्यांच्या शुभ हस्ते सेकंड सेमीफायनल अग्रिकोळी तलोली प्रीमियर लीग आणि अपसामध्ये नडतील जे बालाजी टीम कॅप्टन ज्ञानेश्वर मडबी स्वतः संघ मालक आणि त्यांच्या विरोधामध्ये वंशराज 11 आमच्या सोमयत आहेत मदनजी मुकादम फ्रॉम कोपरखेळणे, एक बेस्ट ॲक्टर आणि उत्कृष्ट असे समालोचक हर्षल मडवी आणि नॅनो असे दोन कॅप्टन. तर कॉल म्हणणार नॅनो, छापा म्हटलं नॅनो. 4 ओव्हरचा मॅच सेकंड सेमीफायनल काटा आलेला. हर्षल काय ठरवता? हो, बॉलिंग कर. नक्कीच बॉलिंग करण्याचा निर्णय घेत आहे. समोर तगडा संघ नॅनो असा उत्कृष्ट म्हणजे यंगस्टार विरुद्ध पाहिला तर ज्येष्ठ खेळाडू. कसं वाटेल खेळताना? खूप मजा येईल खेळताना. बघूया आता काय होतंय. येस, पाहायला तर मजा येईल. यंगस्टारच्या विरुद्ध शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हार्दिक शुभेच्छा असतील. परंतु 2 मत जाणून घेणार आहोत. मॅचला थोडासा वेळ आहे. मदनजी मुकादम आमच्या बातचीत करतील. मदन मुकादम, कसं वाटतं जेव्हा तुम्ही इथे मैदानाच्या आत आलात तेव्हा तलोली प्रीमियर लीग सातत्याने 16वं वर्ष? खरं तर अशा स्पर्धा सातत्याने गावात व्हायला हरकत नाही, कारण ह्या प्रीमियर लीग म्हटलं की आपला उत्सव असतो आपल्या गाववाल्यांचा. आणि इथे मला असं वाटतं की पुढच्या वर्षापासून जेव्हा प्रीमियर लीग कुठल्या आपल्या विभागात खेळल्या जातील किंवा मी तळवली या गावाला सांगेन की एखादी महिलांची टीम पण यामध्ये जर करता आली तर त्या उत्सवाला अजून प्रीमियर लीगला अजून खूप मोठा उत्साह येईल. जर आपल्या काही गावातल्या भगिनी असतील किंवा महिला असतील ज्यांना उत्साह असेल तर अशी एखादी 2 टीम तरी तयार करा ज्या ह्या तलवली प्रीमियर लीगमध्ये त्या पहिल्यांदा खेळू शकतील. आणि इतर लोकांना मी सांगेन की अशा जेव्हा प्रीमियर लीग्स होतात तो एक उत्सव असतो, एक जत्रा असते आपल्या गावची 2 दिवसाची. सो सगळेजण यामध्ये सहभागी व्हावा असं मला वाटतं. आणि नियोजन अप्रतिमच असते. आणि या स्पर्धेबद्दल बोलायचं खूप कमी आहे, कारण जबरदस्त खेळाडू याच्यात खेळतात ज्यांना मी जवळून ओळखतो. आणि खूपच सुंदर, छान वाटलं इथे येऊन मला. नक्की चांगलं कमिटमेंट केलं. शुभेच्छा असतील ना. जास्त चर्चा करणं ऑन द मॅच मात्र ऑन आहे. चांगलं सूचित केलेलं का लेडीज आपल्या पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन आणि क्रिकेट पाहला तर बीसीसीने चांगला निर्णय घेतला. जेवढी रक्कम पुरुष क्रिकेटला देतात तेवढीच रक्कम मात्र इथे वुमेनला दिली जाते. म्हणून हा भेद लिंगबद्ध बदल केलाय आणि फलंदाजाला बॅटर म्हणून तुम्हाला असं चेंजेस बीसीसीने म्हटलेलं आहे. जाऊया, ऐकूया सेमीफायनलची सेकंड इनिंगची कहाणी आमच्या किरण भोईर यांच्या जुबाने. ओ टू किरण. धन्यवाद संतोष म्हात्रे सर. खरं तर टॉसची प्रक्रिया मात्र तुम्ही केली. कुणाल अगर तुम्ही कॅच पकडला तर भूषणबाई यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि चौकार मात्र आलाय. खरं तर पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर तन्मय पाटील खरं तर सक्रिय झालेत. लो स्कोरिंगची मॅच होती. खरं तर 2 षटकार शेवटच्या चेंडूमध्ये खेचल्यानंतर कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर मात्र उभा राहिला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर विचार केला तर बलिराम पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. स्वतः ओनर. ओ काय फटका सजवलाय कडे कडे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि हे काय घडलं खरं तर आज. यस डीजे. आज आपण जर विचार केला तर जिथं तिथं हवा ती म्हणजे राहुल पाटीलची हवा. बघा 2 चेंडू फक्त सामना केला आणि 2 चेंडू भल्या चांगल्या फलंदाजाला जे कार्य जमलं नाही ते कार्य मात्र राहुल पाटीलनी करून दाखवलं. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकल्यानंतर क्षेत्ररक्षण तर लाजवाब
आणि तेवढी चांगली फेकी आणि मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं. म्हणजे गोल्डन डकचा शिकार भोपळा सुद्धा मात्र फोडता आलेला नाहीये. नवीन बॅटर वंडनच्या भूमिकेत मात्र दाखल होत आहेत संदीप पाटील. खरं तर विकेट मात्र आली आहे. बलिराम थोडेसे खुश असतील कारण आता विकेट घ्यायचे फक्त तन्मय, टार्गेट फक्त तन्मयचाच असणार आहे. हो हो हो, खरं तर बॅटचा पेस ओपन केला, इनसाइड आउटचा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र बघायला भेटला आणि चेंडू गेला वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावा मिळाल्या 4. बॉल द्या. बघा मी सांगितलं आजूबाजूला बरीचशी गावं आहेत, तर घनसोली गावाचे सुपुत्र शुभम पाटील यांनी मात्र अनाउन्समेंट केले. तन्मयनी अगर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर घनसोली गावाचे शुभम पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे बघा, आणि आशू मडवी पाटील यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे बघा आजूबाजूची गावं आहेत ते सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर झेल थोडासा अवघड होता, प्रयत्न मात्र केले होते आणि प्रयत्न कुठेतरी फसला आणि खरं तर आलाय पुन्हा एकदा या षटकातला 3रा चौकार डीजे. चला पुन्हा एकदा पार्थ इंटरप्राइजेसचे सर्व आमचे आदरणीय विराज भाई तन्मयने अगर 3 षटकार अगर लगावले तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे बघा इथं आलाय मात्र निर्धाव चेंडू. आज प्रत्येक जण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मन मात्र मोठं करतंय. चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू आहे 12 धावा. हा पुन्हा एकदा चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. म्हणजे बहाना काय दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर जय जतीन खरं तर या संघाने धावा बनवल्यात 12. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत अर्थातच बॉस यांना. बॉस विराजजी यांच्या माध्यमातून खरं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मालकाला, यस मालकाला, फक्त मालकाला. नरेश पाटील यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. हो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. मागील मॅच मध्ये खरं तर ज्यांनी 13 धावा डिफेंड केल्या, अनुभवाची सिदोरी, वय वर्ष 63 असणारे गोलंदाज लीलाधर पाटील, हे मात्र यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. बघा त्यांनी सांगितलं की आम्ही जे यंग पोर आहेत त्यांना आमचा चेंडू त्यांच्या बॅटला लागतच नाहीये. खरं तर घाट का पाणी पिकर आया हूं. खरं तर हे सांगत असताना यस जेव्हा सकाळी होते ना या तळवली गावाची, तेव्हा मात्र हे गोलंदाज आणि हे खेळाडू प्रॅक्टिससाठी सातत्याने आपल्याला दिसतात. खरं तर आता मजा येणार आहे कारण एका ठिकाणी यंग आणि दुसऱ्या ठिकाणी खरं तर लेजंड. हा क्रिकेटचा सामना मात्र बघायचा आहे, बाजी कोण मारणार आहे. इथं मात्र चुकीला माफी नाही आहे. खरं तर आप बैल मुझे मार, चेंडू गेला सीमारेषा पार 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 पार. मिळाल्या 6 धावा. तन्मयनी 7 चेंडूचा सामना केला, 18 धावा त्यांनी बनवल्यात. लीलाधर पुन्हा एकदा. हो हो अजून एक बॅक टू बॅक आलाय. हो काय क्षेत्ररक्षण आहे. अगर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो.
खरं तर आपल्या संघासाठी ज्यांनी 5 धावा अडवल्या तेच खेळाडू. नाव काय? सर किती धाव आहेत? एकच धाव. काय दर्जेदार मात्र गोलंदाजी आहे. खरं तर वय वर्ष 63. लीलाधर दादा तुमच्यासाठी एकच आहे, न थके है पाव कभी ना ही हिम्मत हारी है, मैंने देखे है कई दौर और आज भी सफर जारी है. आहा, इथं मात्र सफर तर जारी ठेवलाय आणि तेवढा ताकदीचा फटका नाव आहे फलंदाजाचं. संदीपच्या बॅटमधनं आलाय मोठा तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरनं. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. आता फक्त भाभी जी साइड से आइए, गेंद शायद आपको लग ना जाए, जल्दी जल्दी जाइए. 1 मिनिट गेंद थांबवायचा आहे. आता समीकरणाची मित्रांनो 14 चेंडू आणि 14 धावा. या दोन बॅटरनी मात्र सामना खुला केलाय. अजून एक फटका फसलाय बघा. लीलाधर जागा अरे बघायचं आहे. खरं तर दादा लागले काय? पाणी घ्या, पाणी घ्या. लागले, पाणी घ्या आतमध्ये. पाणी घ्या, पाणी घ्या. बघा चायची व्यवस्था झालेली आहे. ज्याला कोणाला चाय प्यायचं असेल तर तुम्ही चाय पिऊन घ्या. लीलाधर मात्र थोडेसे नाराज असणार आहेत, कारण झेल पकडत असताना थोडीशी इजा मात्र झालेली आहे खेळाडूला आणि ते खेळाडू मात्र बाहेर गेलेत. काळजी घ्या दादा. जाऊया मॅचच्या दिशेने. समीकरण आहे अजून एक मात्र बिगिट करायचा होता बॅटची आतली कड, आणि आपण जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू गेला. तिथं मात्र गोशांती गेले. किती 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. डीजे यश महेश भाई, अगर तुम्ही झेल पकडला तर तुमचे परम मित्र भूषण भाई 12 चेंडू 11 धावा. भूषण भाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता समीकरण आहे 12 चेंडू 11 धावा, आणि त्या 11 धावा वाचवण्यासाठी डिफेंड करण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर मात्र केला जातोय. कोणी भूषण? अच्छा, राहुल पाटील भाई, अगर तुम्ही झेल पकडला तर महेश आंबो सर मात्र इथं उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. कहाणी में ट्विस्ट आलाय मात्र पहिला चेंडू निर्धाव. आता समीकरण आहे खरं तर 11 चेंडू आणि 11 धावा. आयकॉन खेळाडू वर्सेस आयकॉन खेळाडू असं आपण म्हणूया.
जय बालाजी. येस, चेंडू गेलाय मात्र गोशांतिक एरियामध्ये. आता समीकरण आहे मित्रांनो, 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघा सामन्यामध्ये काही होऊ शकतं. मी अगोदर सांगितलं सामन्यामध्ये काही होऊ शकतं. हो हो, काय झेल पकडलाय. झेल नव्हे तर ही मॅच होती का काय. कॅचेस विन द मॅचेस. येस डीजे. सूरज मात्रे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मात्र खुश खबर. षटकार लगावून मात्र तुम्ही सामना संपवला. तर तलवली बॉयज यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता बघायचं आहे गोलंदाजी ट्रॅक वरती विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये होईल का. कारण आपण जर विचार केला तर या संघाने मात्र 13 धावा डिफेंड केल्या होत्या. पण आता तुमच्या समोर फक्त त्याच्यात विचार केला तर 5 धावा कमी आहेत. 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र दाखल झालाय रवी पाटील. सध्याच्या घडीला सक्रिय झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. अगर रवी पाटीलनी हा सामना जिंकवला तर गावाच्या प्रवेशद्वारामध्ये यांचा बॅनर मात्र नक्कीच लावला जाईल. आता बघायचं आहे सामना वाचवतील का. कारण एक अटीतटीचा सामना मात्र माझ्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. 6 चेंडू 8 धावा. हो, फटका फसलाय. खेळाडू मात्र चेंडू खाली येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. चेंडूला अडवलं जात आहे तर नंतर फेकलं जात आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. हे काय घडलं. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. डीजे.
शेवटच्या घडीला अनुभव मात्र पणाला लावलाय. नाव आहे गोलंदाजाचं रवी पाटील. बघायचं सामना मात्र जिंकून देतील का, आपल्या नावाचा बॅनर गावासमोर लागेल का, कारण चेंडू आहे 4 आणि धावांची गरज आहे 6. खर तर एक षटकार मारायचा आहे, पण तो षटकार तुम्हाला मारायचा आहे. सूरज सध्याच्या घडीला थोडस वातावरण सुन्न करणारी ही मॅच बघायचं आहे. चला रिक्षा बाहेर घ्या, 4 व्हीलर बाहेर घ्या. खरं तर कहाणी में ट्विस्ट आहे. मॅच कुठेतरी गरम झाली होती, आता असं म्हणूया की मॅच झाली आहे नरम. 4 व्हीलर सूरज मात्रे तुमच्यासाठी खुशखबर. तलवली बॉईज अगर षटकार मारून तुम्ही सामना संपवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच भेटणार आहे. यस तलवली बाय रोशन कोहली यांच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा रवी पाटील. 4 चेंडू 6 धावा. हो, पुन्हा एकदा मात्र फटका फसलाय, पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय आणि 2 धावा मात्र नक्कीच होणार आहे. कुठेतरी मात्र नशिबाची साथ या फलंदाजाच्या खिशामध्ये आहे का काय, हे मात्र बघायचं आहे. पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. 3 चेंडू आणि 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. खर तर जय जतीन की स्मिथ इलेव्हन की जय जतीन. चला मॅच स्टॉप करू नका. खर तर बघायचं आहे 1 धावांचा फरक आहे आणि शेवटच्या चेंडू मध्ये पर्यंत नक्कीच मॅच जाईल, याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अगर सामना टाय झाला तर समोरचा पुन्हा एकदा बॅट चिकट आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू रवाना झाला. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 3 धावा. सामना आवडला असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. काय ताल्या वाजल्या. नरेश पाटील सध्यातच घडीला जरा टेन्शन मध्ये दिसत आहेत, कारण सामनाच मात्र त्या स्थितीमध्ये आहे आणि नरेश पाटील साठी कॅश प्राइज आहे. खरं तर पार्थ इंटरप्राइजेसचे सर्व आमचे आदरणीय विराज सर यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता बघायचं आहे 2 चेंडू 3 धावा आणि सामना मात्र षटकार मारून संपवलाय. नाव आहे सूरज मात्रे. 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा तलवली बॉयज यांच्या माध्यमातून. आणि समेत आपण जर विचार केला तर विकी बनसोडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा तुम्ही जेव्हा पाटीलला बोलू द्या ना वरती. खरं तर आज टेन्शन मुक्त झालेलं आहे, कारण हृदयाचे ठोके आपण जर विचार केला तर धड 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 वाजत होते, पण म्हात्रेंनी मात्र षटकार ठोकला आणि मात्र सामना जिंकवला. आता मॅन ऑफ द मॅच आपण काढूया. चला या मॅचचा हिरो ठरलाय खरं तर तन्मय पाटील यायचं आहे. बॅटिंग करत असताना 10 चेंडूचा सामना करा, 19 धावा बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 9 धावा देऊन मात्र 1 विकेट घेतलाय. या आता मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो. यस काय नाव त्यांचं? हाय हाय काय नाव त्यांचं? या आता मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय कोपरखेणाचे खरं तर एक कलाकार म्हणून आणि एक गोड आवाज आणि एक सुंदर असे समालोचक